म्हणून दोघाचं साटल लोट आहे, दोघाची युती आहे. कोणाची? एक जीवाची आणि एक देहाची. कोणाची युती आहे? एक जीवाची आणि एक देहाची. तर दोघांचं एवढं प्रेम जुळलं, एवढं प्रेम जुळलं. कुणाचं? बोला बोला बोला. कुणाचं? जीवाचं. जाऊ का घरला जाऊ मी? कुणाचं? कुणाचं? जीवाचं आणि देहाचं. या दोघांची एवढी युती झाली, एवढं प्रेम झालं, एवढं प्रेम झालं. जीव देहाला म्हणाला मी तुला सोडून आयुष्यात कधीच जाणार नाही, आणि देह जीवाला म्हणाला मी तुला सुरक्षित ठेवल्याशिवाय राहणार नाही. एवढं प्रेम झालं, एवढं प्रेम झालं. आता एकमेकाशिवाय दुसऱ्याला करमायला तयार नाही, एकमेकाला सोडून एक क्षण सुद्धा राहायला तयार नाही, आणि एकमेकाशिवाय अजिबात महाराज एक सेकंदही अजिबात एकमेकाला विसरायला तयार नाही. पण शास्त्र असं सांगतं अतिपरिचयात अवज्ञा. नीट लक्ष करा. अतिपरिचय झाला की अवज्ञा होते. अति एखाद्याच्या घरी गेलं, उठलं की त्याच्या घरी चहा प्यायला, उठलं की त्याच्या घरी चहा प्यायला, उठलं की त्याच्या घरी जेवायला. जास्त जेवढं जुळलं तेवढंच लवकर फाटतं. विठाला विठाला. अतिपरिचयात अवज्ञा होते. अतिपरिचयात शास्त्र फार गोड आहे महाराज. म्हणून तर असं म्हणतात की जावई असावा पण दूरचा असावा. लक्षात येते ना? जावई असावा दूरचा असावा. मी कबीरदास महाराजांचा दोहा सांगतो. आपल्या पदरचं सांगायला तर उभं केलं नाही मला. कबीरजी महाराज म्हणाले दूर जवाई देव बराबर. जावाई कुठला असावा? लांबचा असावा. तोही 4-2 महिन्यातून एकदा येणार असावा. आणि मग त्या जावयाची महत्व राहते, त्याची किंमत राहते, कारण का लांब असल्यामुळे. चला पुढे. आणि जर एखादा जावाई जर गावातच असेल, घर जेवाई, गावातला म्हणतो मी, घर जेवाई लांबचा राहिला, गावातलाच असेल तर मग तिकडून येताना जावाई दिसला का सासू इकडून म्हणते ए जावाई हा काय तेवढी बादली भरून आण नळावरची आणि इकडे घर इकडे. का? रोज आहे ना, जवळ आहे. आणि घर जावयाबद्दल तर न बोललेलं बरं. इथं कोणी असलं तर नाराज होईल बघा, आहे का नाही? कशाला आपण बोलायचं महाराज? काय घेणं नाही आपल्याला. दोहा म्हणतो मी फक्त. कबीरजी महाराज म्हणतात दूर जवाई देव बराबर, गाव जवाई आधा और घर जवाई रिकाम्या जागा तुम्हीच भरा. बर का लांब पाहिजे? त्याचं कारण आहे अतिपरिचय झाला की माणसाची किंमत कमी होते. मी प्रमाणाच्या बाहेर नाही. अतिपरिचय झाला, अतिसंगती झाली, अति एकमेकाशी मिळली आणि अति एकमेकाचं बसणं उठणं झालं की कधी फाटून जातं कधी तुटून जातं सांगता येत नाही. म्हणून शास्त्र म्हणतं अति सर्वत्र वर्जयेत. अति खाणं टाळलं पाहिजे, अति झोपणं टाळलं पाहिजे, अति एखाद्याकडे जाणं टाळलं पाहिजे. अति कोणतीही गोष्ट असू दे, आता सगळ्या गोष्टी लावा. महाराज सुभाषित सांगतं, शास्त्र असं सांगतं अति सौंदर्यवान होणं बी धोकादायक आहे. माझं बोलणं कमी प्रमाण देतो तुम्हाला. अति सौंदर्यवान होणं धोका आहे. अति दाता होणं सुद्धा धोकादायक आहे. अति सौंदर्यवान होणं, सुभाषितकार असं म्हणतात अतिरूपेन सीता. सीता माता अप्रतिम सौंदर्यवान होता म्हणून रावणाचं लक्ष गेलं. बलिराजाला पाताळात का जावं लागलं? त्याचं कारण आहे अतिदानात बलिर्नाशः. अतिदान बलिराजाने केलं म्हणून त्यांना शेवटी पाताळात जावं लागलं. नाही तर तुम्ही तसंच करचा म्हणताना महाराजांनी सांगितलं दान द्यायचं नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आधीच नाना वर्गणी गोळा करता करता परेशान होतात माणसं. म्हणून तुम्ही सांगा वरून असं की अतिदान करू नये. महाराजांनी सांगितलं. लोक बी भारी महाराज, काय सांगू तुम्हाला. जे आपल्याला पटतं तेवढंच देतात महाराज. ते काय असं मोकळ्या मनानं देत नाही. आता आम्हाला तर रोजचा प्रसंग आहे महाराज. रोज गावला एका गेलं का त्या भागवत कथा संपली की शेवटला ते दक्षिणा बघितली का फाटक्या फाटक्या नोटा सगळ्या आमच्या नशिबाला महाराज. लंगडी गाय बामणाला ना फाटक्या नोटा आमच्या नशिबाला महाराजाला सगळ्या. ते नोटा गोळा करायला गेलं तर बरं देताना काय काय माणसं तर एवढे बहादर भेटलेले. आणि महाराज काय सांगू तुम्हाला, एक आजी पाया पडाय आली आणि तिनं मला 100 रुपयाची नोट दिली. कडकड होती अशी, नेमकंच ATM मधून काढून आणलेली 100 रुपयाची नोट. बरं वाटलं मला जरा. पैसे दिलं कोणाला बरं वाटत नाही. पैसे 100 रुपयाची नोट दिली. बघितलं मी, आनंद वाटला महाराज. आणि मग थोडं खिशात घातलेली होती. रूमवर जाऊन काढून बघितलं तर अर्धी 50 अर्धी 100. वा वा म्हटलं बरं झालं ठीक. आता म्हणलं आता आपल्याला दिली. आबासारखा एक माणूस भेटला. मी काय केलं तर 100 काढली आणि त्यांना दिली. मग त्यांना दिल्यावर ते म्हणले अहो बाबा असं काय करता तुम्ही, कुठं आम्हाला द्यायचे राहतात का? हे 500 रुपये घ्या तुम्हाला. किती दिले? आवाज तुम्ही देऊ नका. तुम्ही देऊ नाही प्रत्येक वेळेला देते. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मी दिले ते 100 रुपये आबाला. मी दिले 100 रुपये. म्हणले बाबा तुम्ही कशाला आम्हाला दिलं, तुम्हाला द्यायला पाहिजे. मग त्यांनी मला 500ची दिली. म्हणलं बरं झालं. 100 गेले 400
आले. बोला की 400 आले. घरी जाऊन बघितलं तर काय, माझी तरी 2 ठिकाणी चिटकवलेली, त्यांचे 3 ठिकाणी चिटकवलेली होती महाराज 500. लक्षात येते. विनोद सोडा. अति दानात बलिर्नाशः अति रूपेन सीता अति सर्वत्र वर्जित. मी इथून बाजूला गेलो होतो, देहाचं आणि जीवाचं प्रेम जुळलं. देह म्हणाला मी तुला, जीवाला अजिबात तुला धक्का लागू देणार नाही, तुला सुरक्षित ठेवेन. आणि जीव म्हणाला देहाला मी तुला सोडून जाणार नाही. पण अति परिचय झाल्यामुळं काय झालं, एक दिवस महाराज त्या दोघाचं भांडण झालं. आणि भांडण झाल्यामुळं काय झालं, हा देह इथे महाराज पडला. काय झालं, देह पडला. देह जाईल, देह जाईल, देह जाईल, परिचय झाला दोघांचं. देह पडला. देह पडल्याच्या नंतर जीव याच्यातून निघून गेला. ऐका माझं, मी अभंगाकडे चाललोय. जीव निघून गेला आणि जीव निघून गेल्याच्या नंतर यमधर्माच्या दरबारात उभा राहिल्यानंतर जीवाला यमधर्माने विचारलं, का रे, का फार प्रेम झालं होतं ना दोघांचं, फार उठबस चालली होती ना, एका डब्यात जेवत होता ना, एकत्रित राहत होता ना, तू तर म्हणाला सोडून जाणार नाही, कस काय आला. त्याने सांगितलं म्हणे, तो देह पडण्यासाठीच जन्माला आला. कशासाठी जन्माला आला, पडण्यासाठीच जन्माला आला. कुठून जन्माला आला, मातीतून जन्माला आला. पुन्हा त्याची काय होणार आहे, मातीच होणार आहे. मग ज्या देहाची जन्म मातीतून झाला आणि त्याचा पुन्हा काय होणार आहे, त्याची मातीच होणार आहे. मग जर ज्याची माती होणार आहे, माती होण्याच्या अगोदर संतांनी, तुकाराम महाराजांनी सांगितलं, हा देह एवढा नाशवान आहे, एवढा नाशवान आहे की याच्यावरती कातडा आहे म्हणून ठीक आहे. अर्जुन महाराज काय आहे, याच्यावरती हा कातड्याचा लेप आहे म्हणून ठीक आहे. एक दिवस जर कातड्याचा लेप वरचा काढला, 1 सेकंद, जी माणसं म्हणतात आम्हाला बायको फार आवडती, जी माणसं म्हणतात आम्हाला बाप फार आवडतो, कोणी म्हणतं ऐकू आवडते, कोणी म्हणते मुलगा आवडतं, ज्यांच्या जीवाच्या पाड ज्यांच्यावर प्रेम करताना याच्यावरचं फक्त कातड बाजूला निघू द्या, 1 क्षण सुद्धा महाराज माणूस जवळ बसणार नाही. एवढा देह आहे, माती होण्याच्या अगोदर एवढा नाशवान आहे. संतांनी प्रमाण दिली, नाशवंत नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान किंवा क्षणभंगूर नाही भरवसा. बारे साबद तोडा माय आशा, काही नसले मग गळा पडेल फासा. थोडे हुशार थोर आहे वसा, राम राम स्मरा, राम राम स्मरा. नाशिवंत आहे, जाणार आहे, मातीत